नागरिकांच्या वारंवार आम्हाला कंप्लेंट्स येत आहेत की खूप दुर्गंधी पसरतीये, रात्री स्मेल येतोय, त्याच्यानंतर जशा हवेचा हे पास होतोय पूर्ण प्रभागामध्ये तसा स्मेल सगळीकडे पसरत आहे। आणि जे लोक मॉर्निंग वॉक साठी सकाळी गणेश घाट या परिसरात जातात तिकडे देखील अक्षरशः त्यांना जाणं म्हणजे अनिवार्य झालेलं आहे। त्यांना तिकडे जायचं की नाही हे सुद्धा त्यांना हे वाटतं की आपण मॉर्निंग वॉक साठी फ्रेश एअर साठी जे नागरिक जातात, पण हे कचऱ्याचा प्रकल्पामुळे जो दुर्गंध पसरलेला असतो त्यामुळे त्यांच्या वारंवार आमच्याकडे कंप्लेंट्स येत आहेत। आणि त्याच संदर्भात आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे की हे प्रकल्प उभारण्याच्या आधी किंवा प्रकल्प आता हे झालंय ते अर्धवट आहे आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष घालावे। तसेच बायोसीएनजी जे प्लांट आहे, बायोसीएनजीचा प्लांट तुम्ही तिकडे प्रकल्प जो आहे तो तिकडे तुम्ही त्या संदर्भात विचार करून तो तिकडे राबवण्यात आला पाहिजे। खरं तर काल आम्ही आयुक्तांना, महापौर आणि उपमहापौर यांना पत्र दिला। पत्र देण्याचा हेतू हेच होतं की आम्हाला प्रशासनाला चिमटा काढायचा होता की आपण कोविड काळात जे अपत्य जे घातलं आहे कचरा प्रकल्प जुने डोंबिवली येथे, त्याच्याकडे पूर्णपणे तुमचं दुर्लक्ष होतं। हा प्रकल्प इथे राबवण्याची काही गरज नव्हतं। बायोसीएनजी हा मुद्दामून मी त्यांना पत्राद्वारे सांगितलंय, कारण ह्याच्या अगोदर ते सुद्धा करू शकले असते। त्याला 25 कोटी निधीची तरतूद होती आणि हा उघड्यावर कचरा टाकलेला प्रकल्प आहे, त्याला 14 कोटी आहे। 14 कोटी रुपये खरंच इथे खर्च झालेत का? कारण आता अजून इथे 30% सुद्धा काम पूर्ण केलेलं नाही, तरी सुद्धा इथे त्यांनी कचरा आणण्याची सुरुवात केली आहे। त्या प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा तिथे जमा असल्या कारणाने आणि उघड्यावर असल्या कारणाने तो पूर्ण दुर्गंधी या सगळ्या परिसरात पसरते। आणि म्हणूनच आम्ही त्यांना एक पत्राद्वारे सांगितलं की ह्याच्यामध्ये काही टेक्निकल पॉइंट्स आहेत, त्या तुम्ही ह्याचा अभ्यास करा आणि ह्याच्यावरती आपल्याला काय निर्णय घेता येईल ते शासनाने आम्हाला कळवावे। आम्हाला या अगोदर जेव्हा आपण विरोध केला होता, आंदोलन केलं होतं, तेव्हा प्रशासनाने काय सांगितलं होतं की हाच प्रकल्प जो आम्ही इथे आहे हा शिफ्ट करणार आहोत, काही कालांतराने शिफ्ट होणार आहे उंबारडे इथे। उंबारडे इथे प्रकल्प आम्ही जास्त प्रमाणात मोठा करणार आहोत आणि तिथेच या सगळ्या गोष्टीची तरतूद होईल असं आम्हाला प्रशासनाने त्यावेळी सांगितलं होतं। आणि त्यामुळे त्यानंतर इथे या प्रकल्प काय व्यवस्थित चाललेला नाही आणि आम्ही यापुढेही चालू देणार नाही समजा, पण कचरा इथे येणं बंद झालेला आहे। पण जो कचरा तिथे आहे त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। अजून एक गोष्ट अशी आहे की इथे लवकरच एक साखळी आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि मोठ्या संख्येने स्थानिक इथे उतरणार आहेत। स्थानिकांनी बजावून सांगितलेलं आहे की आता हे काय आम्ही सहन करणार नाही। कोविड काळात सगळे पॅनिक सिच्युएशन होतं म्हणून घरातनं कोण निघता आलं नाही, पण आता या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने सगळे बघतायत। कारण तिथे जे लग्न समारंभ काही इतर चांगल्या गोष्टी तिथे होत असतात, तिथे प्रचंड दुर्गंधी असते आणि जिथे राहणारा व्यक्ती हा खूप त्रस्त आहे। त्यामुळे आंदोलन हा खूप तीव्र असेल आणि तेथील कचरा जर लवकरात लवकर उचलला नाही तर तोच कचरा उचलून आम्ही महानगरपालिकेच्या आवारात टाकणार आहे 100%। येत्याच आम्ही 15-20 दिवसात त्याचा निर्णय घेत आहोत। प्रशासनाची काय भूमिका आहे त्याची वाट पाहत आहोत। त्यांच्या भूमिकेला जर लेट होत असेल किंवा ते लोक टाइमपास करत असतील तर खरंच आम्ही या 15-20 दिवसात उपोषण करणार आहोत।